राम राम शेतकरी मित्रांनो, आता जी काही अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतामधली पिकं वाहून गेले. काही शेतामध्ये जास्तीचं पाणी साचलं म्हणून पिकं पिवळे पडले. कापूस असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल. आणि यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मग आता या तक्रारींचं पुढं काय होणार? आता बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं की आपण तक्रारी केल्या म्हणजे आपल्याला नुकसान भरपाई मिळेल. मात्र यामध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल का, किंवा जे काय अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई मिळेल, याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची. तर मित्रांनो, महत्वाचा पहिला मुद्दा आपण बघूया की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, पीक विमा भरला, त्या पीक विम्यामध्ये अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यानं पीक विमा कंपनीकडे तक्रार जरी केली असली तरी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक विमा कंपनीचा कर्मचारी हा सर्वे करायला आलेला नाही, पाहणी करायला आलेला नाही. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आणखीही लक्षात आलं नाही की जो काय अतिवृष्टीचा ट्रिगर आहे तो पीक विम्याच्या या नवीन धोरणानुसार तो काढून टाकलेला आहे. म्हणजे पीक विम्यामधून जे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या माध्यमातून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. मग आता अतिवृष्टी झाली, नुकसान तर झालेलं आहे, मग नुकसान भरपाई मिळणार कशी? मात्र नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे, कारण नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. आणि पीक विमा शेतकरी भरतोय कशाला? की आपल्या शेतीचं जे काही नुकसान झालंय, आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार आहे म्हणून शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई मिळावी. आपलं नुकसान झालंय त्याचा काहीतरी फायदा व्हावा, कारण मेहनत केलेली असती, कष्ट केलेले असते, त्यामध्ये खत असेल, बी बियाणं असेल, या सर्व गोष्टींची म्हणजे भरपाई केलेली असते, म्हणून ती नुकसान झाली तर मिळायलाच पाहिजे. आता मिळणार कशी? तर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आता सध्या सोयाबीनचं उंबरठा उत्पादन काढणी चालू आहे. एका मंडळामध्ये 12 गावामध्ये ही उंबरठा उत्पादन काढणं चालू आहे. मग त्या भागातील जे शेतकरी असतील तर या शेतकऱ्यानं काय करायचंय की ते उंबरठा उत्पादन काढताना तिथं आपण स्वतः थांबायचंय. आणि खरंच त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तरच तिथं उंबरठा उत्पादन काढू द्यायचे. नसता जिथं कुठं नुकसानी होत असतात, म्हणजे नदी नाले ओढ्याच्या शेजारी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, रानं वाहून जात असतात, रानं चिबडत असतात, अशा ठिकाणी त्यांना करायला लावायची. जर ते चांगल्या जमिनीवर रोडच्या कडीला जिथं त्यांच्या गाड्या उभ्या राहतील, जिथं त्यांना व्यवस्थित ते उंबरठा उत्पादन काढता येईल अशा ठिकाणी जर काढत असतील तर शेतकऱ्यांनी तिथं विरोध करायचा आहे, कारण तिथं उंबरठा उत्पादन चांगलंच येणार आहे. आणि जर तिथं चांगलं आलं, जर तुमची जमीन वढ्या नदीच्या काठी असेल आणि तिथं तुमचं नुकसान झालेलं असेल तर पीक विम्याच्या माध्यमातून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण चांगल्या जमिनीवर चांगलं उत्पादन आल्याच्या नंतर तिथं नुकसान झालेलं नाही अशी परिस्थिती असेल तर तिथं उंबरठा उत्पादन चांगलं येणार. आणि मग त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जर उंबरठा उत्पादन चांगलं आलं, जी काही 5 वर्षांची सरासरी काढल्या जाते त्यामध्ये या वर्षीचं उत्पादन जर बरं दिसलं त्या जमिनीवर, तर बाकीच्या शेतकऱ्यांना त्या मंडळातल्या नुकसान भरपाई म्हणजे पीक विम्याच्या माध्यमातली मिळत नसते. आता दुसरा मुद्दा, जे काय अतिवृष्टीची नुकसान भरपाई शासनानं जे पंचनामे करायचे सांगितलेले, तर या पंचनाम्याच्या माध्यमातून याचा आणि पीक विम्याचा काही संबंध येत नाही. ही नुकसान भरपाई जी आहे ती शासन NDRF किंवा जे अतिवृष्टीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतं. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो ओला दुष्काळ आहे तो जाहीर करता येत नाही, मात्र ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती म्हणून ओल्या दुष्काळात ज्या काही तरतुदी असतात त्या तरतुदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि 1 ते 2 दिवसामध्ये वाढीव मदत जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात अशी सुद्धा एक माहिती मिळत आहे. त्यामुळे जी नुकसान भरपाई मिळायची आहे ती फक्त त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले त्यामध्ये शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय त्या माध्यमातूनच मिळणार आहे. पीक विम्याचा आणि याचा संबंध येत नाही. पीक विम्याचा प्रकार वेगळा, तो उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा मिळेल. मात्र ही जी काही नुकसान भरपाई आहे तर ते तुमचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमुळे मिळणार आहे. आता अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा
आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.